शिवसेनेचे उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 21 मार्च रोजी सांगलीचा उमेदवार जाहीर केला। मिरजेच्या सभेत बोलताना त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। या घोषणेनंतर आता चंद्रहार पाटील हिरिरीने प्रचाराला लागलेत। ते जे म्हणतात ते खरं, ते जे म्हणतात ते हिंदुत्व, हे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही। आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलंय, कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे, हाताला काम देणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे। तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटतंय। चूल पेटवणार पाहिजे, काम हाताला काम देणार पाहिजे की घर पेटवणार पाहिजे। आज सुद्धा चंद्रहारला, होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय। शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून। मात्र उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडी तणाव निर्माण झालाय। ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। नाना पटोले यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणं हे अडचणीचं झालंय। महाविकास आघाडीमध्ये हे व्हायला नकोय। एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होतं। उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीमुळे नाव जाहीर करणं योग्य झालेलं नाही, अशा शब्दात पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे।